आणि तर संपूर्ण राज्यासाठी अतिशय चिंताजनक बातमी आहे। राज्यामध्ये दुष्काळाच्या झळा बसतायत। तीव्र उष्णतेने राज्यामध्ये थैमान घातलेलं असतानाच राज्यातल्या अनेक धरणांच्या पाणी साठ्यामध्ये कमालीची घट झालेली आहे। संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर फक्त 10% पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे। मोठ्या धरणांचा विचार केला तर लातूर, धाराशिव आणि परभणीमध्ये एकाही धरणामध्ये 8%हून अधिक जलसाठा नाहीये। जायकवाडीचा पाणीसाठा 6%पर्यंत खाली आल्याचं चित्र आहे, तर बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठलाय। तर मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 10% पाणीसाठा आहे। लातूर, धाराशिव आणि परभणीमधील धरणांमध्ये 2% पाणीसाठा आहे। जायकवाडीमध्ये फक्त 6% पाणीसाठा आहे। बीडमधील माजलगाव आणि मांजरा या दोन्ही धरणांनी तळ गाठलाय। माजलगाव धरणामध्ये सध्या 0% पाणीसाठा आहे। मांजरा धरणात फक्त 1% पाणीसाठा आहे। हिंगोलीमध्ये जे एलदरी धरण आहे त्यामध्ये सध्या 29% पाणीसाठा आहे। सिद्धेश्वर धरणामध्ये जलसाठ्यानं तळ गाठलेला आहे। भंडारदऱ्यामध्ये 15%, मुळा धरणात 10%, तर निळवंडेमध्ये 14% जलसाठा आहे। खडकपूर्णा धरणानं तळ गाठलेला आहे। पेनटाकळीमध्ये 14, तर नळगंगामध्ये 25% जलसाठा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।